या तालुक्यात हो का माझ्या गिटीवाडीत मी सेक्रेटरी आहे. गावाला खडा ना खडा मला माहित आहे. आमच्या गावात हाय मास्क दिवे दिले. गावात ब्लॉकचं काम अर्ध्या एकराचं तात्याने केलं. मोठा सरकारी दवाखाना केला. एका रस्त्याचा प्रश्न मिटवला. या रस्त्यापासून गावापर्यंत अमृतेने केला. ही मी माझं काम सांगतो. विरोधकांनी मला म्हणायचं नाही, सगळे माझेच आहेत. विरोधकांनी फक्त एक काम काय केलं त्यांनी सांगावं. मी त्यांच्या स्टेजवर आता जायला तयार आहे. वरी जायची वेळ का आली त्यांच्यावर? निधी दिला नाही त्या प्रमाणात. अजितदादांनी शब्द दिला, दादा तुम्ही पक्ष प्रवेश करा, तुम्हाला आम्ही सहकार्य करून निधी देऊ. मी तसं काय कामच नाही त्यांनी केलं. बर का कशामुळे? काहीच काय ना आमच्या गावात साधा एक दिवस दिला नाही त्यांनी. मातंगी लावलेली आहे सीधा विश्वंत मान्याने दिले आमदार असताना. राष्ट्रवादी आता सत्तेतच आहेत की भाजप सोबतच आहेत की आता? मोहोळ तालुक्यातली 50% जनतेची चूल राजन पाटलाच्या आशीर्वादानं पिटली जाते. आणायचा आणि कसा आणायचा ते तात्याने दाखवून दिलेला आहे. 3,500 कोटी कशाला निधी म्हणते ती? दादा आज थोडं 4 दिवसात येऊन कोणतरी विकास करेल असं कुठं शक्य आहे? हा त्यांनी मान्य केलं असतं. काम सभापती बहुलेली माणसं आहे ती. त्यांनी एक रस्ता इथून तुम्ही मधून गेला तर रस्ता बघितला तुम्ही, एक सुद्धा रस्ता नाही कुठं. कोट्यवधी निधी आणता म्हणले. कुठं आणलाय? कुणाच आहे वारं गावात? वारं कोणाचं असं नाही. आता वरती सत्ता भाजपची आहे, आता पाठीमागे पण नगरपालिका पण भाजपची आली. जिल्हा परिषद काय देणं घेणं नाही. काय कोणी येऊ द्या कोणी नाही, काय तेच देणं घेणं नाही. फक्त सांगावं पैशाच्या जीवावर आले. मी कडवट शिवसैनिक काय म्हणतात. मग दुसऱ्या पक्षाचं तिकीट ह्या आमदारनं कसं काय घेतलं? काय का काम केलं जे काय आहे ते माझ्या हिशोबाने 75% तरी भावनं केलेले. माझा अंदाज अहो काम सगळ्या तालुक्यात दिसते ती. काय कामं केले तात्याने? एक रस्त्याचं काम कुठं ठेवलेलं नाही, पाण्याचं काम कुठं ठेवलं नाही. पाणी तळ्यात सोडायची येवती तलावात पाणी सोडण्याचं काम तात्यांनी केलं आतापर्यंत. पावसाने अहो एक. नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण ज्या त्या भागातल्या लोकांचा आपण कल जाणण्याचा प्रयत्न करतोय. त्याच अनुषंगाने मी आता आष्टी जिल्हा परिषद गटातील आणि गिड्डेवाडी या गावात मी आहेत. खरं तर इथे काही लोक बसलेले आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्या लोकांचं मत काय आहे एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपलं? काय करताय? शेती करू. शेतीच इथंच आहेत का? इथं जाय शेती. बरं बरं बरं. काय परिस्थिती आहे एकंदरीत तसं पाहता? राजकारणाची हा जिल्हा परिषद तालुका पंचायतला राजन मालकाजी येतील दोन्ही सीट. का कशामुळे? जरा ह्या वेळेस वातावरण चांगलं आहे. बर हो वातावरण चांगलं आहे. हो आहे. मग काय कसं पाहताय पण एकीकडे पहिल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आत्ताच्या निवडणुका? पण प्रत्येक पंचवार्षिकला बदलते सगळं कॅटेगरी. बर यंदा काय होईल? येईल सीट हे दोन आहे. बर का पण भाजप सगळ्यात वर खालून भाजपच आहे ना. हा मुंबई महानगरपालिकेत पण भाजपच आलंय. बर पण यात आता राष्ट्रवादी आता सत्तेतच आहेत की भाजप सोबतच आहेत की आता? हाय पण आमचे मालक पहिल्यापासून मोहोळ तालुक्यावर जरा होतीच कमांड आमदार किंवा वगैरे. हो आबा नाव तर सांगा मला. नाव तर सांगा की काय करताय? जनार्दन तात्या सपकाळ. बर तिथं जिल्हा परिषद पंचायत समितीत जाऊ द्या. बर तुमचं कसं चालू आहे? बरं आहे. काय राहणार काय आहे? ऊस आहे, वैर नाही. बर कुठल्या कारखान्यात जाते ऊस? आष्टी. हा आष्टी शुगर आष्टी शुगर आहे. भाव चांगला आहे? आहे. बर जिल्हा परिषद काय देणं घेणं नाही? काय नाही. कुणी येऊ द्या कुणी नाही, काय तेच देणं घेणं नाही. बर काय म्हणताय तुम्ही? नाही ह्या वेळेस वातावरण चांगलं आहे भाजप. डोंगरे का नको? डोंगरे का नको असं काय नाही, म्हणजे हा नको तो नको असं नाही, पण हे जरा ह्या वेळेस भाजपचं चांगलं आहे वातावरण. अजितदादांचं आता मृत्यू झालं, कुठेतरी सहानुभूती मिळेल असं वाटतं एकंदरीत. लोक त्यांच्या पाठीमागे असल्याचं देखील दिसून येतं. आता तसं काय होईल काय माहीत पुढलं. नाही नाव काय बा आपलं? पांडुरंग कदम. काय परिस्थिती आहे तुमच्या गावाची? काय गावाचं काय ही काय वातावरण असं कुणाच आहे वारं गावात? वारं कोणाचं असं नाही. आता वरती सत्ता भाजपची आहे, आता पाठीमागे पण नगरपालिका पण भाजपची आली. बर आणि आम्ही राजन पाटलाची माणसं काम करणारे. हां हां मग ते राष्ट्रवादीत पहिले होते, आता भाजपमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो. ते आमचे काम करत त्यामुळे ती पक्ष बघायची काही गरज नाही मग. बर आम्ही त्यांच्या निष्ठेने आहेत. ती म्हणाल ती दिशा. हो बर बदल घडेल का यंदा जिल्हा परिषदला? घडू शकतंय. का? भाजपमध्ये आता बरेच चांगल्यापैकी बरेच किती तर सत्तेत सगळे म्हणते सत्तेत मग राष्ट्रवादी घडायची पण सत्तेतच आहेतच की. आहेत ना. मग राजन पाटील कसं राष्ट्रवादीनं भाजपमध्ये गेले? बर
कशामुळे गेलं ते खरं ते पण एक कोड आहे कशामुळे गेले आपल्या भागाचा विकास होण्यासाठीच गेले ना. बरं मग राष्ट्रवादी असताना मग का ते सत्तेत होते मग त्यावेळेस कुठं सत्तेत होते? मग राष्ट्रवादी सत्तेत होतेच की अजित पवार गटासोबत मग अजित पवार सत्तेत गेले ना नंतर. बर परत गेले. परत गेले मग यंदा काय होईल जिल्हा परिषदला जिल्हा परिषदेला लागू शकतो की आपले हा? भाजपची सुद्धा लागू शकतो. भाजप हं. काय तुमचं काय मत आहे नाव सांगा मला प्रमोद व्यवहार गाव कुठलं आष्टी मग जिल्हा परिषद गटात आहे जिल्हा परिषद गट. काय एकंदर कुणाची हवा आहे आज मनोहर भाऊनी आज जवळजवळ माझ्या हिशोबाने 40 वर्ष काम केलं आष्टी गटात. हा नंतर विजयराज दादांनी 10 वर्ष काम केलं. आष्टी गटात तुम्ही म्हणता काय केलं आष्टी गटात मी सांगतो की ऐका हा. काम केलं जे काय आहे ते माझ्या हिशोबाने 75% तरी भाऊने केलेलं बरं. आहे माझा अंदाज. ज्यावेळेस राजन मालक आणि भाऊ एकत्र होते तेव्हाच काम झाले. त्यावेळेस सांगितलं होतं भाऊला की थोडक्यात भाऊचं लक्ष या गटाकडे जास्त होतं तेव्हापासूनच. परत आले विजयराज दादा आज थोडं 4 दिवसात तर येऊन कोणतरी विकास करेल असं कुठं शक्य आहे. हां त्यांनी मान्य केलं असतं मी जर त्यांनी 1-2 वर्ष आधी गावची कामं केली असती येऊन भेटले असते 4 दिवसात येणार तपालत होणार असं कसं शक्य आहे. बर पक्षाचं काय काय चालणार नाही का काय भाजप किंवा असं नाही मग अहो सिद्ध ह्याच्यावर नव्हतं की त्याला उमेदवार सापडला नाही गटातला. बरं. उमेदवार कुठला भेटला बाहेरचाच उमेदवार कसं शक्य होईल. जर कामच असतं ओरिजिनल तर गटातला मग उमेदवार आता दिला असता. एकंदरीत असं पण पाहिलं जातंय की मग बाहेरचे आमदार कसे काय मोहोळ तालुक्यात आहेत? नाही ते काय मान्य करू शकतो ते जनतेनं स्वीकारलंय ना. हा, मग अशा आमदार पद्धतीने होता. लोक जनतेने स्वीकारलं तर कळेल तुम्हाला बरं. 7 तारखेला. मग काय मी आज एकंदरीत- सांगतो आज तुमच्या ह्या लाईव्हच्या माध्यमातून आज सांगतो तुम्हाला आष्टी गटातून आष्टी गावातून रेकॉर्ड ब्रेक आम्ही डॉक्टरला 1000च लीड येणार. आज हा जिल्हा परिषद. ही बाईट आहे ना सेव्ह करून ठेवा तुम्ही 100% व्हायरल करा. 100% जिल्हा परिषदेला काय होईल? व्हायरल करा. जिल्हा परिषदला दादांचा विजय हा 100%. आज मोहोळ तालुक्यातली एकंदरीत दादा भाजप सोबत होते दादा भाजप सोबत होते राष्ट्रवादी जायची वेळ का आली त्यांच्यावर निधी दिला नाही त्या प्रमाणात. अजितदादांनी शब्द दिलता दादा तुम्ही पक्ष प्रवेश करा तुम्हाला आम्ही सहकार्य करून निधी देऊ. मी स्वतः गेलो पक्ष प्रवेशाला. स्वतः विजयराज डोंगरे भाजपकडून 5 वर्ष आपले अर्थ व बांधकाम खात्याचे सभापती होते. मग एकंदरीत त्या भागाचा विकास झाला असं वाटतं इकडं वाटतंय उघडच आहे माझ्याकडं. तुम्ही येत असाल तर मी दाखवतो असते तुम्हाला 1,30,00,000 कामं ऑन देऊ लाईव्ह दाखवणार मी. विरोधकांनी दाखवावी. बर काय म्हणणं आहे तुमचं नाव सांगा मला. नमस्कार मी माजी सरपंच अतुल जगताप. बर एकंदरीत काय परिस्थिती एकंदरीत आमचं दैवत राजनजी मालक या तालुक्याचे कर्तव्यदक्ष असे आमदार यशवंत माने तसेच बाळराजे पाटील अजिंक्यराणा पाटील यांनी काय करायचं कामं ही गेल्या 25 दाखवून दिली ती की काय निधी आणायचा आणि कसा आणायचा की त्यांनी दाखवून दिलेला आहे. 3,500 कोटी कशाला निधी म्हणते ती एखाद्या माणसाला 3,500 कोटी लिहायला सुद्धा येत नाही. कागदावर म्हणते काय जण कोण कागदावर म्हणतं कागदावर कोण विरोधक म्हणतं म्हणते अहो कागदावर कामं सगळ्या ठिकाण. तालुक्यात दिसते ती काय कामं केली तात्याने. एक रस्त्याचं काम कुठं ठेवलेलं नाही पाण्याचं काम कुठं ठेवलं नाही. पाणी तळ्यात सोडायची येवती तलावात पाणी सोडण्याचं काम तात्यांनी केलं आतापर्यंत. भाऊसांनी अहो आम्ही माझ्या कार्यकाळात आरोग्य दवाखाना तयार केला आहे त्या दवाखान्याला साधा डॉक्टर आणणं झालं नाही यांना. मला कोणावर टीका करायची नाही. बरोबर मोठे आपण म्हणजे इतका मोठा नाही आहे की टीका करण्याजोगा. आरोग्यावर आहे का इथं अहो 3 वर्षापूर्वी उद्घाटन केलंय आम्ही त्याला डॉक्टर साधा दिला नाही यांनी या गावामध्ये ह्या गावामध्ये. आणि कशाचा विषय आहे तुम्ही गेलतो 7-7 का? वर्ष तुम्ही गेलतो का त्याच्याकडे? बांधकाम सभापती बहुलेली माणसं आहे ती. त्यांनी एक रस्ता इथनं तुम्ही मधून गेला तर रस्ता बघितला तुम्ही एक सुद्धा रस्ता नाही कुठं. कोट्यवधी निधी आणतं म्हणले कुठं आणलाय दाखवून द्यावं त्यांनी समोरासमोर कुठं निधी आणलाय ती. अहो चालू आमदार बाहेर आणून निवडून दिला त्यांनी कुठं निधी खर्च केला दाखवून द्यावं. जसं मालकांनी निवडून आणला आमदार बाहेरचा म्हणतात अहो त्या तात्यांनी 3,500 कोटी निधी आणून रस्त्याची पूर्ण रस्त्याची कामं केली ती आतापर्यंत. 3.5 एखाद्या माणसाला 3,500 कोटी लिहायला येणार नाही. आता तुम्ही 2 वर्षात काय निधी आणला हो तुमच्या आमदारनं. अहो ह्या कार्यकाळात तुम्ही बांधकाम सभापती होता ह्या एरियात एकही रस्ता राहायला नको होता. कुठं रस्ता एक तर आहे का बघा आमच्याकडे जाताना कोणत्या रस्त्याला एकही रस्ता नाही. खडी सुद्धा रस्ता नाही. जाताना एखादं पेशंट न्यायचं म्हणलं तरी दुरावस्था आहे. अशी रस्त्याची दुरावस्था आहे. अशी किती रस्ते आहेत तुमच्या भागात किती रस्ते आहेत? अहो सगळंच रस्तं कुणी डोंगऱ्यांच्या यांच्या माध्यमातून एकही रस्ता माझ्या तर दृष्टिकोनातून केलेला दिसत नाही. झाला एकही रस्ता हो झाला नाही. कुठंच केलेला नाही त्यांनी. आता रस्ता तुमचा आष्टी ते खंडाळपाटी रस्ता कोणी उद्घाटन केलं त्याचं
तात्यांनी उद्घाटन केलं त्या रस्त्याचं डांबरीचं. अच्छा. हो. मग आता जिल्हा परिषद एकंदरीत आता काय चित्र आहे आता? काय ओनली वन फक्त भाजप. अहो भाजपनं आता बघा कामं काय लाडक्या बहिणीचं कोणी केलं? भाजपनं केलं. आता पूर्ण कामं नगरपालिका कोणी आणली? कुणाच्या आल्या? भाजपच्या. अहो जिल्हा परिषद विजयराव डोंगरे एक भाजपकडे असताना मग त्याला राष्ट्रवादी जायची वेळ का आली? वेळ का आली? त्यांनी त्यांचं कसं झालं की त्यांना पुढं दृष्टिकोनच दिसेना त्यांना काय, त्यामुळे ते गेले अजितदादाकडे. एकंदरीत काय होईल का बदल का विजयराज राजे? बदल तर 100%च आहे. जे कोण आष्टी गटाच्या बाहेरून आणले म्हणतात समाधान शिळके दादा, अहो बाहेरनं संबंधच नाही हो. तुमच्या आमदारला आरोप केलेला चालतं? कोण बाहेरनं आलाय कसा? निवडून दिलंच ना जनतेनं. मग तसा बाहेरचा नातला संबंधच नाही ना. समाधान दादा 110%. माझं सुद्धा तुम्ही रेकॉर्ड ठेवा आजची बाईट की 100% निवडून येणार समाधान तालुका पंचायतला मदन दादा. या इकडे काय मत आहे तुमचं? नाव सांगा मला. नमस्कार, मी दिनकर पवार. काय करताय? मी सोसायटी सेक्रेटरी आहे राजन पाटलांचा. त्यांचेच कार्यकर्ते तुम्ही? हो, मी मालकांचा तुम्ही त्यांचंच कार्यकर्ता. वय म्हणणार? हो, मी मालकांचं भाजपवर गाणार. म्हणणार? हो, मालक सांगेल ते गाणार. का पण का? मालकाने या तालुक्यासाठी हां. शेतकऱ्यांचा ऊस तरीचा जावा म्हणून साखर कारखाने निर्मिती केली. त्याच्या मार्फत 3 ते 4 हजार कामगार आहेत. त्या प्रत्येक कुटुंबात 4 हजाराच्या 5-5 माणसं धरा, 20,000 माणसाची पोटाची चूल आज त्यांच्या आशीर्वादाने पिटली जाते. माझ्यासारख्या सोसायटीचे सेक्रेटरी 100-200 आहेत. माझ्या घरात 5-5 धरा, आज 1,000 माणूस आहे. अनेक हायस्कूल आहेत, अनेक कॉलेज आहेत, अनेक कृषी केंद्र आहेत, त्यांचे अनेक संस्था आहेत. मोहोळ नागरी पतसंस्था आहे, DCC बँक आहे. हजारो नोकरदार लावले. आम्हाला राजन पाटील आमच्या चिताला देव वाटतात. आज मोहोळ तालुक्यातली 50% जनतेची चूल राजन पाटलाच्या आशीर्वादानं पिटली जाते. माझ्या घरातलंच मी सांगतोय. एवढा मोठा तालुक्याच्या विकासात लोकनेते अण्णांपासून राजन मालकांपासून तुम्ही एवढं सांगता मग हो, आमदार- सत्य परिस्थिती आहे. लोकांनी आमदार का निवडून दिला गेला नाही? एवढा इथं आरक्षण पडलं होतं. हा. मग ओपनच्या मालक हे ओपन कॅटेगरीतून होते. आता गेल्या वर्ष 1.5 वर्षाखाली लोकांनी आमदारने का स्वीकारला नाही? मग आता या आमदारनं आलेल्या ह्यांना चालता येईना. ह्यांनी विकास काय केलाय? ह्यांनी सांगावं तालुक्यामध्ये मी एक ठोकळा कुठं दिलाय, एक रस्ता दिलाय. ह्या आमदारनं फक्त सांगावं. पैशाच्या जीवावर आले. मी कडवट शिवसैनिक आहे म्हणतात. मग दुसऱ्या पक्षाचं तिकीट ह्या आमदारनं कसं काय घेतलं? फक्त दिशाभूल करायची लोकांची. आणि मोहोळ तालुक्यातल्या लोकांना येड्यात काढलं त्याने. आता फोन तर उचलत नाही, नॉट रिचेबल आहे ते सध्या. याचा अर्थ तालुक्याला किती फसवलंय ती जनता दाखवून दिला आता या इलेक्शनमध्ये. होईल मग या जिल्हा परिषदला काय होईल? 100% बदल होईल. जिल्हा परिषदेला जिल्ह्यामध्ये कुठेही माणूस उभारतो हा कायद्याची तरतूद आहे. ते तालुक्यातले आहेत. या तालुक्यामध्ये लोकनेते पांडुरंग देऊ शेळके आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचं 25 वर्ष व्हाईस सभापती पद भूषवलेलं आहे. त्यांचा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. त्या दादांचा मोठा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे ते तालुक्याच्या बाहेरचे तर नाही, ते तालुका सांगतोय. त्याच्यामुळं आष्टी मतदारसंघावर त्यांचा हक्क आहे. याचा अर्थ आष्टीतली माणसं आमची वैरी नाही, ती बी आमचीच आहेत. आम्ही त्यांचं आहे, ती आमची आहेत. परंतु जिल्ह्यामध्ये कायद्यानुसार सर्वांना उभारता येतं. याचा अर्थ ते परकीय आहेत असं आम्ही म्हणणार नाही. अच्छा. एकंदरीत परिस्थिती मोहोळ तालुक्याची काय होईल? तालुक्याची परिस्थिती राजन मालक जे सांगतील त्यांनी माणसं अतिशय चांगली, अगदी हिऱ्यासारखी पारखून निवडलेली आहेत. ती सर्वच्या सर्व तालुका पंचायत 6 आणि तालुका पंचायत 12 आणि जिल्हा परिषद 6 संपूर्ण जागा तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदच्या त्यांच्या भरघोस मताने निवडून येणार. विजयराजांचं काय कार्य आहे इकडे? म्हणजे त्यांनी या काय- तालुक्यात हो का माझ्या गिटेवाडीत मी सेक्रेटरी आहे. गावाला खडा ना खडा मला माहित आहे. आमच्या गावात हाय मास्क दिवे दिले. गावात ब्लॉकचं काम अर्ध्या एकराचं तात्याने केलं. मोठा सरकारी दवाखाना केला. एका रस्त्याचा प्रश्न मिटवला. या रस्त्यापासून गावापर्यंत अमृतेने केला. ही मी माझं काम सांगतो. विरोधकांनी मला म्हणायचं नाही, सगळे माझेच आहेत. विरोधकांनी फक्त एक काम काय केलं त्यांनी सांगावं. मी त्यांच्या स्टेजवर आता जायला तयार आहे. मी सेक्रेटरी असलो मालकाचा तरी त्यांनी सांगावं. गिडेवाडीत मी ही खोली दिली एवढं त्यांनी सांगावं. मी त्यांचा प्रचार करतो आतापासून. 5 वर्ष सभापती होते, मग त्यांच्या कार्यकाळात काय केलं त्यांनी सांगावं ना.
नाही तर मी येतो त्यांना भेटाय, त्यांनी सांगावं मी शाळेची खोली बांधली, मी हाय मास्क दिवे दिले, मी तो दवाखाना केला, मी ब्लॉक केला, गावाला पिण्यासाठी पाण्यासाठी आरोग्य प्लॅन्ट बनवला. त्यांनी एक काम सांगावं, मी त्यांच्या स्टेजवर आता जायला तयार आहे. या गिडीवाडीसाठी त्यांनी काय केलं त्यांनी सांगावं मला स्पष्ट. मग आता येतील की तुमच्याकडे आता मग ते मागव आल्यानंतर मी उत्तर देतो की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. माझं शेटपळचा आजोळ आहे, अच्छा मी शेटपळकराचा भाचा आहे, त्या नात्यानं मला अधिकार आहे विचारायचा त्यांना. पण लीड तुटेल का इकडे? 100% तुटल. ढेकळेवाडी गिडेवाडी आष्टीत तोडल. आता आम्ही तोंडी काय सांगणार नाही, जनता सांगल काय ते उद्याच्या इलेक्शन मध्ये. बर या इकडे. नाव सांगा आपलं काय? कृष्णावरती पवार, गाव कुठलं? गिड्डेवाडी. काय परिस्थिती आहे? तिथं काय सगळं भाजपच आहे. दुसरं कोण आहे ते का नाही ते? तसं काय कामच नाही त्यांनी केलं. बर हां, का कशामुळे? काहीच काय ना आमच्या गावाला साधा एक दिवस दिला नाही त्यांनी. मग आता हे लावलेले आहे ते सीधा विश्वंत त्या मान्याने दिले आमदार असताना. मुसलमानाने हां, अर्थ बांधकाम खात्यानं काल नाही का? काहीच नाही आमच्या गावाला. हां, पाण्याचे प्रश्न काहीच केले नाही. वड्याला पाणी येत नाही. तिकडं पाणी भरती तळे भरती शेतपाळा. बर हां, आमचे पाणी साधं दिलं नाही. पाणी बांधर कोरडं त्यांचं भरती तलाव. काय होईल जिल्हा परिषदला काय काय होईल? बदल 100% बदल लय हवाय म्हणते डोंगरेंची आहे, पण त्यांचं साधारणतः भाजप आहेत आमच्या गावात. गाव ओव्हरऑल तसं पाहिलं गेलं तर आपण आता गिड्डेवाडी गावामध्ये आहे. लोकांचं कौल आपण काय मत आहे त्यांचं जाणून घेतलेलं आहे. पाहूया मात्र मतदानात किती स्वरूपात आणि किती रूपात मतदान होणार आहे ते देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन अतुलसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, गिड्डेवाडी, आष्टी.